श्रावण मास सुरू झाला असून निसर्गरम्य अशा कोकणामध्ये अनेक ठिकाणी निसर्गाचे आविष्कार पाहायला मिळतात। हिरव्या हिरव्या रानमाळावर रानफुलांच्या माध्यमातून निसर्गाची अद्भुत किमया दिसून येते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे तेळेरे येथील रानमाळावर आता भरगच्च अशी पिवळ्या रंगाची रानफुलं फुलली आहेत। सध्या हे हरणे फुलांचं रानमाळ पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय। दरवर्षी कासार्डे तळेरे रानमाळावर हरणे कारवी ही रानफुलं बहरतात आणि ही एक निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच ठरते। श्रावण महिन्यामध्ये कोकणचं सौंदर्य फुलून निघतं आणि त्यात आता भर पडली आहे ती कासार्डे येथील माळरानावर। मी आहे कासार्डे येथील माळरानावर, पाहू शकता ही जी पिवळी फुले आहेत त्याला कोकणातील भाषेमध्ये हरणं असे म्हणतात। ही हरणाप्रमाणे पिवळ्या रंगाची असतात, ठिपके असतात त्याच्यावर, आणि याचं जे सौंदर्य पाहिलं असेल तर आपण या कासार्डे पठारावर पाहू शकतो। अतिशय पूर्ण कासार्डे पठार जे आहे, या गावचं पठार जे आहे ते पूर्ण या पिवळ्या फुलांनी फुलून गेलेलं आहे। प्रामुख्याने जसं पाहिलं असेल तर ही जी पिवळी फुलं आहेत ती श्रावण आणि भाद्रपद या जो महिने असतात त्या काळातच फुलून निघतात आणि याचा वापर प्रामुख्याने गणेशोत्सवामध्ये कोकणातील लोक जी माटवी बांधली जाते, फुलांची जी आरास केली जाते, त्या फुलांच्या आरासाच्या वेळी या हरणांच्या फुलांचा वापर केला जातो आणि त्यामुळे तर आणखी तिथलं सौंदर्य सुद्धा खुलून निघालेलं असतं। अशा प्रकारे कोकणात आता श्रावणामध्ये अशा प्रकारची ही अनेक फुलं या महारानावर असतात आणि ही कासार्डे गावची जी फुलं आहेत, या महारानावर जी फुलं आहेत ती विशेष ठरतात। त्यामुळे एकंदरीत पाहिलं असेल तर कोकणचं आणि या सिंधुदुर्गचं सौंदर्य सुद्धा खुलून निघतंय। कॅमेरा पर्सन योगेशसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।